ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। लव जिहाद विरोधी आणि धर्मांतरण विरोधी कायद्यासाठी प्रशासनानं घेतलेल्या निर्णयाला 1 वर्ष झालंय, तरी प्रशासनाकडनं कोणतीच कारवाई झाली नाहीये। त्यामुळे प्रशासनाला पुन्हा स्मरण करून देण्यासाठी 13 फेब्रुवारी रोजी राहुरी येथील सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। तहसीलदार अमित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की लव जिहाद, फसवणूक करून किंवा बलपूर्वक करण्यात येणारे धर्मांतर रोखण्याच्या अनुषंगानं कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्याचा निर्णय प्रशासनानं 14 फेब्रुवारी 2025 रोजी घेतलेला आहे। सदर समितीच्या माध्यमातून राज्यभरामधील परिस्थितीचा अभ्यास करणं, प्राप्त तक्रारींचा आढावा घेणं, इतर राज्यांमधील कायद्यांचा अभ्यास करणं आणि आवश्यक असल्यास कायद्याचा मसुदा तयार करणं अपेक्षित होतं। मात्र सदर शासन निर्णयास 1 वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून देखील अद्याप कोणतीही कारवाई झाली नाहीये। अहवाल, शिफारस अथवा कायद्याच्या दृष्टीनं पुढील निर्णय झाल्याचे निदर्शनास येत नाही। त्यामुळे राज्यामधील अनेक भागांमध्ये लव जिहाद, फसवणूक करून केलेले विवाह, ओळख लपवून संबंध प्रस्थापित करणं, तसेच मानसिक दबाव, फसवणूक किंवा धमकीद्वारे धर्मांतरण केल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत आहेत। भारत देशामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तराखंड आदी राज्यांनी या विषयावरती कायदे केलेले असताना महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र अद्याप ठोस कायदेशीर तरतूद नाहीये। त्यामुळे पीडित महिलांना आणि कुटुंबांना न्याय मिळण्यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत। मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनामध्ये लव जिहाद आणि बलपूर्वक फसवणुकीद्वारे होणारे धर्मांतरण रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा, अशी राज्यामधील सामान्य नागरिकांची ठाम आणि व्यापक अशी मागणी आहे, असं निवेदनात म्हटलंय। तर या निवेदनावरती स्वाती शेजूळ, जयश्री भिंगारकर, प्राजक्ता गावडे, तसेच देवयानी हेंबाडे, तसेच दीपाली भोंगळ, वर्षा डहाके, चैताली बोरुडे, कमल देवरे, सिंधू डावखर, नंदा घाडगे, मीरा घाडगे, पूनम मासरे, शैला फंड आदींच्या सह्या आहेत। आपण गेल्या अनेक दिवसापासून बघतो आहे की हिंदू महिला असतील, मुली असतील यांच्यावर अन्याय अत्याचाराचे जे प्रकार वाढत चालले आहेत, या प्रकाराला कुठेतरी आळा बसण्यासाठी लव जिहाद सारखा कायदा सरकारने पारित केला पाहिजे। त्यासाठी आम्ही आज राहुरी तहसीलचे तहसीलदार यांना आज निवेदन दिलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही लवकरात लवकर वरती सरकारकडे याचा पाठपुरावा करू आणि हा कायदा कसा अंमलात आणता येईल यासाठी प्रयत्न करू। तर आम्ही आज निवेदन दिलं आहे, जर हा कायदा लवकरात लवकर पारित केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन नक्कीच छेडू। राहुरीकरांच्या विनंतीला मान देऊन मला बोलण्याची संधी दिली। आज आम्ही ते उपस्थित झालोय तो लव जिहाद कायदा लागू होण्यासाठी। माननीय फडणवीस साहेबांना एकच विनंती का हे जे अधिवेशन होईल त्याच्यात हा कायदा कळकळीने मंजूर करावा व आमची हक त्यांच्यापर्यंत पोहोचेल ही तुम्ही कार्यवाही करावी। व्हावा म्हणून 1 वर्षापूर्वी सरकारला निवेदन देण्यात आलं होतं, जे सध्या गरजेचं आहे महिलांसाठी। तर आज ते निवेदनाला 1 वर्ष पूर्ण झाले, त्यासाठी या सर्व महिला आम्ही इथे जमा झालोय की आजपर्यंत प्रशासनाने या गोष्टींची खबरदारी घेतलेली नाहीये। तर यापुढे त्यांनी या गोष्टींचा विचार करावा, हे सरकारला निवेदन करतोय आम्ही। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.